हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमची खुशी मॅम आज तुम्हाला इयत्ता 9वीच्या भूगोलातील पहिला धडा म्हणजे वितरणाचे नकाशे या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. वितरणाच्या नकाशाचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. आन्सर, हे विधान अयोग्य आहे. स्पष्टीकरण, वितरणात्मक नकाशे त्या नकाशांचा संदर्भ देतात जे दिलेल्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट वैशिष्ट्यांचे वितरण सूचित करतात. ही वैशिष्ट्ये जिल्हा तालुक्यातील लोकसंख्येच्या वितरणापासून ते एकाच गावातील विविध शेतात गहू उत्पन्नापर्यंत असू शकतात. क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. आन्सर, हे विधान योग्य आहे. स्पष्टीकरण, क्षेत्रगणी पद्धत या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवलेली आहे. हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. क्षेत्रगणी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत. आन्सर, हे विधान अयोग्य आहे. स्पष्टीकरण, क्षेत्रगणी पद्धत या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर साधारणतः 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. ते वापरताना वाढल्या मूल्याप्रमाणे गडद होत जाते. क्षेत्रगणी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. आन्सर, हे विधान अयोग्य आहे. स्पष्टीकरण, समघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. आन्सर, हे विधान अयोग्य आहे. स्पष्टीकरण, सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीने नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळालेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशात ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. आन्सर, हे विधान योग्य आहे. स्पष्टीकरण, टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. हे मूल्य ठरवताना टिंबाचे आकारमान, घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत. आन्सर, हे विधान अयोग्य आहे. स्पष्टीकरण, समघनी नकाशे हे भौगोलिक नकाशे असतात जे भूमितीय उंचीची माहिती दर्शवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. प्रत्येक सममूल्य रेषा ही एका समान उंचीवरील सर्व बिंदूंना जोडणारी एक आभासी रेषा असते. त्यामुळे समघनी नकाशे खरोखरच सममूल्य रेषांनी तयार केलेले असतात. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. आन्सर, हे विधान योग्य आहे. स्पष्टीकरण, टिंब पद्धती ही नकाशांमध्ये भौगोलिक घटकांचे वितरण दाखवण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये विविध भौगोलिक घटकांचे वितरण विशिष्ट चिन्हे, रंग किंवा प्रतीकांच्या मदतीने नकाशावर दर्शवले जाते. उदाहरणार्थ, लोकसंख्या घनता, वनस्पती, जलस्रोत इत्यादींचे वितरण टिंब पद्धती वापरून दाखवले जाते. प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा. वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. आन्सर, वितरणाचे नकाशे एखाद्या प्रदेशातील पाऊस, लोकसंख्या, शेती, उद्योग, खनिजे इत्यादींचे वितरण दाखवतात. त्यामुळे विविध ठिकाणांची तुलना करणे सोपे जाते. नियोजन व संशोधनासाठीही हे नकाशे उपयुक्त ठरतात. वितरणाच्या नकाशाचे मुख्य 2 प्रकार गुणात्मक वितरण नकाशे आणि परिमाणात्मक वितरण नकाशे. हे नकाशे भौगोलिक माहिती समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. समघनी व क्षेत्रगणी पद्धतीतील फरक. समघनी पद्धत, क्षेत्रगणी पद्धत. 1. समान आकाराच्या घनांचा वापर केला जातो.
1. वेगवेगळ्या आकाराच्या क्षेत्रांचा वापर केला जातो. 2. प्रत्येक घन समान मूल्य दर्शवते. 2. क्षेत्राचा आकार मूल्याप्रमाणे बदलतो. 3. माहिती मोजणे व तुलना करणे सोपे असते. 3. माहितीचे दृश्य स्वरूप अधिक प्रभावी असते. 4. साधी व सोपी पद्धत. 4. मोठी व लहान पद्धत. 5. कमी प्रमाणातील माहिती दर्शवण्यासाठी उपयुक्त. उदाहरणार्थ जिल्ह्यातील गहू उत्पादन. 5. मोठ्या प्रमाणातील माहिती दाखवण्यासाठी उपयुक्त. उदाहरणार्थ राज्यांची लोकसंख्या. ई. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते सकारण स्पष्ट करा. आन्सर. प्रदेशातील लोकसंख्येचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी बिंदू पद्धत सर्वाधिक उपयुक्त असते. या पद्धतीत प्रत्येक बिंदू ठराविक संख्येतील लोकसंख्या दर्शवतो. त्यामुळे लोकसंख्या कोणत्या भागात जास्त किंवा कमी आहे हे स्पष्ट दिसते. लोकसंख्येची घनता व वितरण समजण्यास ही पद्धत सोपी व प्रभावी आहे. म्हणून बिंदू पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 3. खालील माहितीसाठी कोणता नकाशा पद्धतीचा वापर कराल? अ. जिल्ह्यातील गव्हांचे तालुकानिहाय उत्पादन. उत्तर. क्षेत्रगणी नकाशा पद्धत. आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. आन्सर. समगणी नकाशा पद्धत. ई. राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. आन्सर. टिंब नकाशा पद्धत. ई. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. आन्सर. क्षेत्रगणी नकाशा पद्धत. उ. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. आन्सर. समगणी नकाशा पद्धत. प्रश्न क्रमांक 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेले आहे? आन्सर. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवलेले आहे. आ. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. आन्सर. जिल्ह्यात पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट व पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. ई. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ते ठिकाण कोणते? आन्सर. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे. ते ठिकाण कोल्हापूर शहर आहे. ई. सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? आन्सर. गगनबावडा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका होय. तर इथे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.